आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। परिमंडल 4 की पुलिस का शानदार प्रदर्शन। उल्लासनगर में डीसीपी सचिन गोरे ने पत्रकार परिषद लेते हुए बताया कि अपराधों के खुलासे में परिमंडल 4 की पुलिस ने बेहतरीन प्रदर्शन किया है। मर्डर, रेप, डकैती और अन्य गंभीर मामलों में 100% खुलासे हुए। पुलिस की सक्रियता ने अपराध नियंत्रण और जनता का भरोसा मजबूत किया है। गुन्हे प्रेसला स्वागत करतो। आज नवीन वर्ष आहे। सर्व पत्रकारांना मी नवीन वर्षाच्या ठाणे पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वप्रथम या प्रेसची संकल्पना जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त साहेब, त्यानंतर आमचे जॉईंट सीपी साहेब आणि रिजन साहेब यांच्या संकल्पनेतून आजची प्रेस इथे ठेवलेली आहे। यामध्ये मागील एका वर्षात एकंदरीत दाखल गुन्हे, त्यानंतर त्यातली उघड टक्केवारी आणि इथून पुढच्या वर्षासाठी आम्ही जे काही कामगिरी करणार आहोत आणि आमचे जे काही उपक्रम सध्या चालू आहेत याविषयी माहिती देणं हा उद्देश आहे। मागच्या 2024 मध्ये एकूण 2656 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे हेड आहेत त्यामध्ये खून जे आहेत ते 17, त्यानंतर रेप 50, विनयभंग 92, पोस्को रिलेटेड जे ऑफेन्स आहेत ते 132, त्यानंतर चेन स्नॅचिंग, NDPS आणि दारूबंदी या अनुषंगाने प्रेस नोटमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे। या वर्षी गुन्ह्यांचं दाखल होण्याचं प्रमाण जे आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 176 आपण यामध्ये वाढ झालेली आहे, परंतु उघडकीस आणण्याचं प्रमाणही तेवढं आहे। मागच्या वर्षी 2023 ला त्यांचं उघड आणण्याचं प्रमाण जे आहे ते 75% होतं आणि या वर्षी 76% आपण गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यानंतर चेन स्नॅचिंग सदरामध्ये महत्वाची जी गँग आहे आम्हाला पकडण्यात यश आलेलं आहे। एकूण 52 गुन्हे दाखल आहेत, त्यातले 46 गुन्हे आम्ही उघड केलेले आहे। मला वाटतंय इतर कुठल्याही या गुन्ह्याच्या हेडमध्ये जे प्रमाण जे असतं ते उघडकीस आणण्याचं प्रमाण कमी असतं, परंतु यामध्ये आपण जवळपास 90% गुन्हे जे आहेत ते उघड केलेले आहेत। यामध्ये एक आपण इराणी गँग पकडली होती आणि त्यानंतर मागच्या आठवड्यात आपण जी प्रेस घेतली होती बदलापूरचे, पण त्यात 5 गुन्हे उघडकीस आले होते। त्यानंतर आपण आमच्या एकंदरीत पेट्रोलिंग मॉनिटरिंगसाठी आम्ही माननीय CP सरांच्या संकल्पनेतून आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे ॲप चालू केलेलं आहे। यामध्ये आपण आपल्या हद्दीतले मिनिमम 50 पॉइंट असे निवडलेले आहेत जिथे गर्दी असते। त्यानंतर महिलांचे जे स्कूल कॉलेजेस आहेत, शिवाय महत्वाचे जे पुतळे असतील किंवा जिथं कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणचे पॉइंट आम्ही ह्या ॲपमध्ये घेतलेले आहेत आणि आमचे बीट मार्शल असेल, CRM मोबाईल असेल, त्यानंतर एकंदरीत क्राईम मोबाईल असेल, पीटर मोबाईल असेल, यांनी दर तासाला किमान 5 ठिकाणी तिथं भेट देऊन पेट्रोलिंग करण्याचं त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेलं आहे। त्यामध्ये तर त्या एका तासात त्या पॉइंटला जर व्हेकल फिरली नाही किंवा तिथं पेट्रोलिंग झाली नाही तर तिथे त्वरित आम्हाला अलर्ट येतो। त्या अलर्टनुसार संबंधित पोलीस स्टेशनला कंट्रोल मार्फत आम्ही विचारणाही करतो। शिवाय त्याचा एक चार्ट येत असतो, त्यामध्ये 24 तासामध्ये आपण जे बीट क्राईम्स आहेत ते रोखण्यासाठी पेट्रोलिंग आपल्याला सहाय्यभूत ठरते। तर असं हे अनोखं ॲप जे आहे आपले ठाणे सुरक्षित ठाणे आम्ही डेव्हलप केलेलं आहे। त्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन आमचा बीट मार्शल किंवा जो काही पेट्रोलिंग ऑफिसर असतो
त्यांनी तिथे जाऊन त्या प्लेसला गेल्याशिवाय ते तिथं त्याची व्हिजिट पूर्ण होत नाही आणि ती व्हिजिट पूर्ण केल्या संदर्भात त्यांच्या सेल्फी काढून त्या ॲपवर अपलोड करावा लागतो. त्याच कारणाने आपले एकंदरीत जे स्ट्रीट क्राईम्स आहेत ते कमी झालेले आहेत. गडबडीच्या गुन्ह्यांमध्ये पण जवळपास 15ने घट झालेली आहे. त्यानंतर वाहन चोरीचे जे गुन्हे आहेत त्यामध्ये पण जवळपास 58ने घट झालेली आहे. शिवाय पोलीस प्रेझेन्स जो आहे तो जास्त राहण्यासाठी आमचं संध्याकाळी एक 5 ते 9च्या दरम्यान प्रत्येक पोलीस स्टेशनचे किमान 10 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पाय पेट्रोलिंगसाठी असतात. तर हे स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी आम्ही केलेली कार्यवाही आहे. शिवाय आमची एक एकंदरीत जे सार्वजनिक ठिकाणी अव्यवस्था असते त्या अनुषंगाने दररोजच्या ठराविक कारवाया केल्या जातात. त्यामध्ये जे सार्वजनिक रस्त्यावरती मध्ये वाहन लावणे, पण रस्त्यास अडथळा करणे जेणेकरून वाहतुकीची कोंडी होईल अशा जे इसम आढळतात त्यांच्यावर आपण कारवाई करतो. यामध्ये भारतीय न्याय संहिता 285 नुसार एकूण 2792 केसेस आपण वर्षभरात केलेल्या आहेत. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना जर सिलेंडरचा वापर होत असेल तर त्याच्या जवळपास 585 केसेस आपण भारतीय न्याय संहिता कलम 287 प्रमाणे केलेल्या आहेत. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी जर अव्यवस्था किंवा गोंधळ किंवा लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने कुणाचं वागणं असेल तर त्या अनुषंगाने पण आपण जवळपास 5,500 केसेस केलेल्या आहेत. त्यानंतर जे आस्थापना विहित वेळेपेक्षा जास्त जर कुणी चालू ठेवल्या, वेगवेगळ्या ज्या आस्थापना असतात तर त्यात महाराष्ट्र पोलीस ऍक्ट नुसार 33W ची कारवाई केली जाते. त्या जवळपास 3,979 कारवाया आपण केलेल्या आहेत. त्यानंतर अवैध दारूच्या अनुषंगाने एकूण 599 केसेस आपण या वर्षभरात दाखल केलेल्या आहेत. त्यानंतर NDPS ऍक्ट नुसार अवैध अंमली पदार्थ जे असतात त्याचं सेवन आणि पोझिशन या अनुषंगाने पण दररोज कारवाई केली जाते. वर्षभरात 328 कारवाया आपण केलेल्या आहेत. एकूण अशा 99 केसेस वर्षभरात आपल्या झोनमध्ये केलेल्या आहेत. आयुक्ताला याची फिगर माननीय CP साहेब प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिवाय आपल्या एकंदरीत वर्षभरात 2 टोळ्या आम्हाला अशा सापडल्या होत्या की ज्या संघटितपणे गुन्हे करतात. तर 2 टोळ्यांना आपण मोका लावलेला आहे. त्यामध्ये एकूण 15 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्यात एक मोका जो आहे तो इनलाईन पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि दुसरा उल्हासनगर पोलीस स्टेशनला दाखल आहे. त्यानंतर MPDA अंतर्गत जे धोकादायक व्यक्ती असतात ज्यांना सार्वजनिक सुव्यवस्था व सुरक्षितता जर धोक्यात येणार असेल, ज्यांच्यावरती आधीचे बॉडी ऑफेन्सेस असतील अशा 2 इसमांना आपण MPDA अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यानंतर हद्दपारीच्या अनुषंगाने बॉम्बे पोलीस ऍक्ट नुसार 3 सेक्शन अंतर्गत आपण कारवाई करत असतो. त्यामध्ये एकूण 3 सेक्शन मध्ये 55 मध्ये टोळी आणि ते एखादा जमाव असेल तो गैरकायदेशीर असेल तर त्यातल्या टोळ्यांना आपण हद्दपार करत असतो. त्या अनुषंगाने एक कारवाई आपण केलेली आहे. त्यानंतर 56 नुसार तडीपार केली जातात. त्यात एकूण 67 कारवाया केलेल्या आहेत आणि 57 ज्यात गुन्ह्यात कन्व्हिक्शन लागलेलं आहे अशा इसमांना 8 इसमांना आपण हद्दपार केलेला. असे एकूण वर्षभरात 76 इसमांना आपण हद्दपार केलेला आहे. त्यानंतर एकंदरीत घरफोडी चोरी आणि जबरी चोरी यात जे किमती मुद्देमाल आपल्याला भेटला तो वाहनं भेटलेले असतात, मोबाईल भेटलेले असतात, त्या असे एकूण वर्षभरात 1,23,00,000चा मुद्देमाल 23,44,000चा मुद्देमाल आपण
नागरिकांना परत केलेला आहे. त्यामध्ये आपण बरेचसे प्रोग्राम करत असतो. बऱ्याच वेळेस आपण पण उपस्थित असतात. आपण उल्हासनगर इनलाईन सर्व ठिकाणी जे गाळ झालेले, चोरीला गेलेले, मिसिंग मोबाईल असतात ते सर्वांना एकत्र बोलून फिर्यादींना आपण ते परत करत असतो. त्यानंतर पोलीस दलामध्ये बरेचसे कार्यबहुल्य असल्यामुळे आम्ही पोलीस मित्रांना प्राचारण करत असतो. पोलीस मित्रांसाठी आम्ही एक पोलीस मित्र ॲप तयार केलेला आहे. ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे किंवा काम करू इच्छितात अशा वेगवेगळी 4 क्षेत्र आहेत ते आम्ही निवडलेली. त्यामध्ये ट्रॅफिक नियोजन असेल किंवा नाकाबंदी असेल किंवा बंदोबस्ताच्या ठिकाणी मदत करणे असेल, अशी 3-4 क्षेत्र आहेत. तर एकूण आपण धुरफुरातीमध्ये 483 पोलीस मित्रांची निवड केलेली आहे. त्यातल्या चांगल्या काम करणाऱ्या एकूण 317 पोलीस मित्रांना आपण सन्मानपत्र म्हणून देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. अशा पोलीस मित्रांचा त्यानंतर त्यांचा आम्हाला इलेक्शनच्या वेळेस पण बराच बंदोबस्ताच्या अनुषंगाने मदत झाली होती. आणि तो पोलीस मित्राचा जो फॉर्म आहे आम्ही आमच्या परिमंडळामध्ये सर्क्युलेट केलेला आहे. आणि अजूनही नागरिकांना आवाहन करण्यात येतं की जास्तीत जास्त नागरिकांनी पोलीस मित्र म्हणून त्या ॲपमध्ये रजिस्टर करून आपलं जे सामाजिक दायित्व असतं किंवा समाजाप्रती आपलं काम असतं ते काम करण्यासाठी पोलिसांना मदत करावी. त्यानंतर आपण उल्हासनगर झोनमध्ये एकूण 334 शाळा आणि कॉलेज आहेत. त्यामध्ये 21 मोठे कॉलेजेस आहेत आणि एकूण 313 शाळा आहेत. तर या सर्व शाळांचं सिक्युरिटी ऑडिट जे आहे ते आपण मागच्या 25 डिसेंबरला पूर्ण केलेलं आहे. म्हणजे ऑगस्ट पासून आतापर्यंत 3.5 महिन्यामध्ये या सर्व शाळांचं आपण सिक्युरिटी ऑडिट जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा जो PR निघाला होता त्या अनुषंगाने आम्ही ते ऑडिट पूर्ण केले. त्यामध्ये आपण शाळेमध्ये CCTV कॅमेरे आहेत का, ते कोचमध्ये, त्यानंतर त्यांच्या क्लासरूममध्ये, दर्शनी भागामध्ये, शिवाय मुलं मुली वॉशरूमला जाण्याच्या मार्गावरती हे CCTV कॅमेरे आहेत का, ते चालू आहेत का, याचं पूर्ण सिक्युरिटी ऑडिट केलेलं आहे. तिथे तक्रार पेटी आहे का, त्यानंतर तिथले जे अटेंडंट आहे त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन झालेलं आहे का, तिथले सफाई कर्मचारी त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे का, या अनुषंगाने आम्ही एक फॉर्म संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दिला होता. आणि या पूर्ण शाळांचा आणि कॉलेजचं हे सिक्युरिटी ऑडिट तयार करून त्याचा रिपोर्ट हे करून संबंधित जे हेड आहेत त्यांना आम्ही पाठवलेलं आहे. त्यात जे काही त्रुटी आढळल्या असतील त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे. जेणेकरून शाळा परिसरामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षता आहे ती अबाधित राहण्यासाठी ही आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे.